हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असाल. तर परत एका नवीन विषयासोबत मी इथे आलेले आहे. कारण अशोक खरात प्रकरण हे दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललेले आहे. काही केल्या हा गुंता सुटायला मार्ग नाहीये आणि मेन कॅरेक्टर हे बाद केले जात आहे. तिथे एक व्हिडिओ लावून देईल मी, त्याच्यावरून तुम्हाला समजेलच. शिवविकास ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि जागीच ते ठार झालेले आहेत. म्हणजे ते पण, त्यांची पत्नी पण, मुलगा गंभीर जखमी आहे. आणि या केसमधला महत्वाचा पुरावा म्हणजे ते जितेंद्र शेळके होते. बऱ्याच मंत्री संत्र्यांची यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं कदाचित हा घातपात आहे का याची शंका उपस्थित करायला काहीच हरकत नाही. कारण बरीच लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत. आत्ताच जे आपले तृप्ती देसाई आहे त्यांचाही व्हिडिओ मी इथे लावून देईल. कारण मी ज्या वेळेला एखादी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला अधिक माहिती माझ्याकडे असणं गरजेचं असतं. कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच असा आहे की आता आपलं मीडिया सुद्धा दलाल झालेला आहे आणि की पैसे देऊन एखादी न्यूज चालवायचं काम आपलं मीडिया करत आहे. आणि त्यामुळं सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी खूप बेस्ट आहे, ज्याच्यावरती आता लोक इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब याच्यावरती लोक भरपूर विश्वास ठेवताना आपल्याला दिसत आहेत. कारण ही लोक फक्त आणि फक्त पैसे घेऊन एखाद्याची न्यूज चालवायची कामं करत आहेत. म्हणून मीडियावरचा विश्वास सध्याला आता लोकांचा उठत चाललेला आहे. आणि आमच्यासारखे कंटेंट क्रिएटर जे आहेत ते तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. एखादं व्ह्यूज साठी काहीही गोष्टी करत असतं, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. मुद्दा कुठेही न भरकटता मी डायरेक्ट आपल्या मेन पॉइंटला येते. कारण मेन कॅरेक्टर ही या केसमधून बाद केली जात आहे. जिथं नाशिकचा बालेकिल्ला म्हणजे न्यायाचा किल्ला, नाशिकचा बालेकिल्ला असं समजलं जातं, त्याच नाशिकमध्ये अनेक प्रकार घडत आहेत. हे कसं काय? अनेक बाबा नाशिकमधूनच बाहेर येत आहेत. अनेक गोष्टी नाशिकमधूनच घडत आहेत. हे कसं काय होत आहे? म्हणजे याला कुणीतरी खतपाणी घालायचं काम करत आहे का? म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की तू कर मारल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं. या गोष्टी आता सध्या चालू आहेत का? हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि इतका मोठा भीषण अपघात अशा पद्धतीनं होतो की समोरची व्यक्ती जागीच ठार होते आणि कंटेनरचा मालक पळून जातो. विशेष आहे मेन म्हणजे जागीच ठार होण्यासारखा इतका मोठा अपघात घडवून आणला गेलेला असेल. म्हणजे घात आहे की अपघात आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल आता. कारण अशोक खरात हा VSR कंपनीचा विमान वापरत होता. म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्वड आहेत. अजितदादा पवार ज्या विमानातून गेले, म्हणजे अपघात झाला, VSR कंपनीचं विमान होतं, त्या विमानाच्या मालकासोबत आणि अशोक खरात सोबत खूप घनिष्ठ संबंध होते. आणि तेच विमान हा अशोक खरात वापरत होता. अनेक वेळेला त्याच विमानानं त्याला तेच विमान पाठवण्यात आलं होतं त्याला ने-आण करण्यासाठी. म्हणजे ही विशेष गोष्ट आहे ज्याच्यावरती प्रकर्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे अजितदादा पवार यांचा घातपात घडवून आणला होता. कोणी याच्यामध्ये राजकीय नेता सामील होता का? म्हणजे या प्रकरणातून अनेक राजकारण्यांची भांडे फुटले जाणार होते का? हे पण विचार करणं तितकंच गरजेचं आहे की अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. अजून एक महत्वाचा मुद्दा, नामकरण आवाराने हे अशोक खरातला प्रचलित आणण्याचं काम केलेलं आहे. मेन महत्वाचा मुद्दा हा आहे. याची चौकशी का बरं केली जात नाहीये? रुपालीताई चाकणकर यांच्यावरती का कारवाई केली जात नाहीये? म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय का हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर एखाद्या पतसंस्थेमध्ये 4 खाती खोलली जात आहेत आणि प्रतिभाताई चाकणकर असं म्हणतायत की ती खाती बोगस आहेत, म्हणजे पतसंस्था बोगस आहे का? हे मी बोलत नाहीये, हे पुरावे बोलत आहेत. अनेक मीडियाच्या माध्यमातून अनेक पुरावे सादर होताना आपल्याला दिसत आहेत आणि याला ते नाकारू शकत नाहीत.
आज रुपालीताई चाकणकरांवरती आक्षेप घेतला जातोय. असं म्हटलं जातं की त्या एक भुवन कार्ड खेळत आहेत. म्हणजे कसं की मी आदिवासी जमातीची आहे, एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. मी पण एक महिला आहे, मला पण संवेदनशीलता आहेत आणि असं नाही की तुम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे, पण सगळे पुरावे तुमच्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे सुषमाताई अंधारे जे पण काय पुरावे सादर करत आहेत, अंजली दमानिया जे पण काय पुरावे सादर करत आहेत, म्हणजे 177 कॉल्स रुपालीताईंचे खरातला होतात. याचा म्हणजे बायकोपेक्षा जास्त कॉल रुपालीताई चाकणकरांचे आहेत. हे कसं काय? म्हणजे हे धागेदोरे कुठे आहेत? आम्ही काहीच बोलत नाही, सगळं काही मीडिया बोलत आहे, सगळं काही पुरावे बोलत आहेत. जर तुम्ही खरंच सेफ आहात तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही एखादी प्रेस घ्यावी आणि तुमचं वैयक्तिक असं मत सादर करावं, कारण त्याशिवाय जनतेचं तोंड बंद होणार नाही. कारण सगळे पुरावे हे तुमच्या अगेन्स्ट आहेत. ज्या खात्यांवरती बॅलन्स शिल्लक आहे ते खाते तुम्ही म्हणताय ते खाते बोगस आहेत. असं कसं पॉसिबल असू शकतं? मग तुमचे जे पण काही हे आहे, म्हणजे OTP वगैरे जाणं असेल किंवा व्हेरिफिकेशन असेल, अशा वेळेला ते खातं खोललं कसं गेलं? OTP कुणाच्या मोबाईल नंबरवरती गेला? ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही खातं. प्रतिभाताई चाकणकर म्हणतात खातं कोणी खोललं हे आम्हाला माहितीच नाही. हे पॉसिबल नाहीये. म्हणजे धादांत खोटं बोलण्याचं काम तुम्ही करत आहे. प्रतिभाताई चाकणकर म्हणतात आम्हाला कोणतंही समन्स पोलिसांकडून आलं नाही. मग अंजली दमानिया यांनी डायरेक्ट तुम्हाला नोटीस दाखवलेली आहे, डायरेक्ट पुरावा सादर केलेला आहे. म्हणजे तुम्ही का खोटं बोलताय? जनतेशी तुम्ही खोटं नाही बोलू शकत. जे पण आहे ते समोर आहे. ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवते त्यावेळेला 100 व्हिडिओ माझ्याकडून पाहिले जातात, त्याच वेळेला मी तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करत असते. कारण आपला मीडिया जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, तोच मीडिया आता भाडकाऊ आणि दलाल झालेला आहे. काहीच हाताच्या बोटांवरती मोजता येतील इतकेच लोक प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला दिसत आहेत. पण जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांचा आवाज हा दाबला जातो. आणि याचं ज्वलंत उदाहरण आहे अशोक खरात प्रकरणाबद्दल. सगळ्यात आधी जर कुणी आवाज उठवला होता तर एका पत्रकारानं उठवला होता, पण त्याचा आवाज दाबला गेला, ते पण रुपालीताई चाकणकरांच्या माध्यमातून. हे आता समोर येत आहे. नामकरण आवारे त्याची चौकशी का केली जात नाहीये? त्याची चौकशी ही होणं भाग आहे. आणि मेन म्हणजे या सगळ्या गोष्टींमधली कॅरेक्टर आता हळूहळू बाद होताना आपल्याला दिसणार आहेत. अशाच पद्धतीनं अशोक खरातचा पण गेम केला जाणार का, हेही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पण असं होता कामा नये. अशोक खरातला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. ह्या सर्वांना पोलीस प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे. कारण असेच प्रकार घडत जातील, अनेक भोंदूबाबा जन्माला येतील, अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण होईल. इतकंच नाही तर अनेक असे बाबा तयार होऊन अगदी मोकाट फिरतील. कारण जर हे प्रकरण दाबलं गेलं किंवा या प्रकरणाचा अंत जर चांगला झाला नाही तर अनेकांना एक मुभा मिळेल की काही झालं, जर वरच्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर असेल तर आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही. या भावनेमध्ये कुणीही राहता कामा नये. त्यासाठी त्या अशोक खरातला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे. त्याच्या फार्म हाऊसला सुद्धा त्याच्यावरती ईडी लावणं गरजेचं आहे.